नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनचं आज मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान मोदी व्हिडिओ व्हीसीद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनची पाहणी करण्यात आली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। फडणवीसांकडून स्वतः या ट्रेनची पाहणी सध्या केली जाते। मोदी आज नागपूर पुणे वंदे भारतचं लोकार्पण करणार आहेत। अनेक विद्यार्थ्यांनी देखील या ट्रेनमध्ये सध्या उपस्थित आहेत। नागपूरहून आता पुण्यासाठी वंदे भारत ट्रेन धावणार आहे आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ट्रेनमध्ये सध्या पोहोचलेले आहेत। संपूर्ण ट्रेनचा त्यांनी आढावा घेतला। अनेक विद्यार्थी या ठिकाणी आहेत। त्यांच्याशी देखील मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे। आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते या ट्रेनचं लोकार्पण होणार आहे। विनोद गावंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। विनोद, काय सांगा? आनंददायी अशा पद्धतीची बातमी आहे आणि या प्रसंगी जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेसच्या ज्या ते ट्रेनमध्ये चढून पाहणी केली आणि या प्रवाशांशी सुद्धा या ठिकाणी बातचीत जी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। मोठा उत्साह जो आहे तो या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन प्रसंगी पाहायला मिळतो। यामध्ये जर पाहिलं तर ढोल ताशाच्या गजरात स्वागत जे आहे ते या ट्रेनचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांशी बातचीत केली, प्रवाशांशी बातचीत करून या संपूर्ण ट्रेनच्या संदर्भानं माहिती जी आहे ती देखील या ठिकाणी जाणून घेतलेली आहे। मोठ्या उत्साह जो आहे तो या संपूर्ण ट्रेनमुळे जो आहे तो विदर्भातल्या काय एक प्रकारे जर पाहिलं तर उपराजधानी ते सांस्कृतिक राजधानी असा प्रवास जो आहे तो या संपूर्ण वंदे भारत एक्सप्रेस आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर एक सुखकर अशा पद्धतीचा प्रवास जो आहे तो नागपूरकर त्यासोबत विदर्भातील लोकांचा या ठिकाणी होणार आहे। आता जर आपण पाहिलं तर आता मुख्यमंत्री मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जे आहेत त्या पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या संपूर्ण ट्रेनला जो हिरवा झेंडा जो आहे तो दाखवला जाणार आहे। नक्कीच हे दृश्य आपण पाहतोय। नितीन गडकरी देखील या कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत सध्या करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात या ट्रेनला व्हीसीद्वारे हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे। पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवतील। सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। गडकरींचं स्वागत करण्यात आलेलं आहे। शाल, श्रीफळ आणि या ट्रेनची प्रतिमा देऊन गडकरींचं स्वागत करण्यात आलेलं आहे। मुख्य कार्यक्रमस्थळी सध्या मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। नागपूरहून आजपासून पुण्यासाठी वंदे भारत धावणार आहे आणि याच ट्रेनच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सध्या मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः या ट्रेनची पाहणी केलेली आहे। यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी त्यांनी संवादही साधलेला आहे। माध्यम से देखेंगे किस प्रकार माननीय प्रधानमंत्री महोदय राष्ट्र को समर्पित करते हैं। हमारे विवेक, आपण पाहतोय मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात मोदी हिरवा झेंडाही दाखवतील। नेमकं या कार्यक्रमाचं स्वरूप काय सांगा? भारताला एक आधुनिक प्रवासाची भेट जी आहे ती वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून दिली जात आहे। या संपूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणी जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणाऱ्या या ट्रेनचं आज लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील।
ही विदर्भातली चौथी वंदे भारत एक्सप्रेस आहे आणि सर्वात लांब पल्ल्याची देखील गाडी आहे। या एक्सप्रेसला वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड येथे थांबे असणार आहेत। या ट्रेनची कधीपासून प्रतीक्षा होती, अखेर सर्वांची ही प्रतीक्षा आज संपुष्टात येते। नागपूरहून पुण्यासाठी वंदे भारत आज धावणार आहे। नागपूर पुणे दरम्यान धावणारी ही सर्वात जलद गती गाडी आहे। गाडी क्रमांक 26101 पुण्यातून सकाळी 6:25 सुटणार आहे, तर गाडी क्रमांक 26102 अजनीतून सकाळी 9:50 सुटणार आहे।